नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। सध्या अहिल्यानगरमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून वसुंधरा अभियान सुरू आहे। अशातच अहिल्यानगरमधील अण्णाभाऊ साठे चौकातील 50 वर्षापूर्वीचे उमराचे झाड नुकतेच तोडण्यात आले। तसेच जिवंत झाडाची अक्षरशः एक प्रकारे हत्या करण्यात आल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। तसेच या झाडाची कत्तल का करण्यात आली याची चौकशी करून महापालिका आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील 58 जिल्हाध्यक्ष महानगर अध्यक्षांच्या निवडी भाजपाचे प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी 13 मे रोजी दुपारी जाहीर केल्या आहेत। यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग यांची फेरनिवड करण्यात आली आहे, तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी श्रीरामपूर येथील नितीन दिनकर यांची निवड झाली आहे। अहिल्यानगरचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे 2 मे रोजी दुःखद निधन झाले। स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यासह पूर्ण राज्यात राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये मोठे कार्य होते। अशा व्यक्तिमत्वाच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आता काकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 14 मे रोजी दुपारी 2 वाजता अहिल्यानगर शहरातील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर सुजय विखे यांनी दिली आहे। सीना नदीच्या काठावर मित्रांसोबत खेळत असलेल्या 4 वर्षाच्या मुलाच्या अंगावर दगड पडल्याने जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील शिराढोंग गावच्या शिवारात 12 मे रोजी दुपारी घडली। सार्थक नवनाथ गोलवड असे मयत बालकाचे नाव आहे। फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने भगवान गौतम बुद्ध जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले। या शिबिराला ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद लाभला। या शिबिरात तब्बल 348 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर 73 गरजूंवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया पार पडणार आहे। आदिशक्ती श्री माताजी श्री निर्मला देवी यांच्या परमकृपेने सहजयोग ध्यान साधनेचा आत्मसाक्षात्काराचा कार्यक्रम 18 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजता चैतन्यमय सोहळा अहिल्यानगर उपनगर सावेडी भागात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्रचार प्रसार समितीने दिली आहे। तसेच या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून सहजयोगी येणार आहेत। 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या योजनेस सुवर्ण ग्राहक आणि विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे सदर योजना ही 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील ठेवण्यात आल्याचे चंदूकाका ज्वेल्स सावेडीच्या संचालकांनी सांगितले आहे। यामध्ये चेन आणि अंगठी खरेदीवर आपण मिळवलेल्या टक्केवारी एवढी मजुरीत सूट मिळणार आहे। ही ऑफर 16 मे पर्यंत लागू असणार आहे। या ऑफरचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपले मार्कशीटची झेरॉक्स घेऊन स्वतः उपस्थित राहावे लागणार आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत कौशल्य विकास विभाग आणि पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानव दर्शन समितीची बैठक नुकतीच अहिल्यानगर येथील स्वर्गीय माणिकराव पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे विचार विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याच्या कौशल्य विकास विभागाचे मंत्री ॲडव्होकेट मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे। अहिल्यानगरमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सावेडी रोड महावीर नगर येथील मुख्य केंद्रात मदर्स डेच्या निमित्ताने मातृत्वाचा गौरव करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या दिवशी आईच्या रूपातील स्त्री शक्तीला वंदन करत मातृपूजन करून मदर्स डे साजरा करण्यात आला। तसेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मकुमारी परंपरेतील आध्यात्मिकतेच्या पार्श्वभूमीवर मातृत्वाचा गौरव करत एक सकारात्मक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी अनुदान वितरणात अहिल्यानगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला। यानिमित्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी गौरव केला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन 29 ते 31 मे दरम्यान अहिल्यानगर शहरात करण्यात आले आहे। या महोत्सवाअंतर्गत चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। विविध 3 वयोगटांमध्ये ही स्पर्धा होणार असून 22 मे पर्यंत स्पर्धकांनी दिलेल्या विषयांवर चित्र जमा करावेत, अशी माहिती विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे यांनी दिली।
अहिल्यानगर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2024-25 चे सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या गौरवार्थ कर्मवीर पारितोषिक मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमात विद्यालयाच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या गौरवार्थ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यामुळे रयत संस्थेसाठी ही एक अभिमानाची बाब आहे। सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक 2 मधील बहुतांश कॉलनीमध्ये विजेच्या तारा घराजवळून अत्यंत असुरक्षितपणे गेलेल्या असल्याने ऐन पावसाळ्यात शॉक सर्किटचा धोका अधिक असल्याने जीवितहानी, वित्तहानी, मोठे नुकसान होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या अधिकारातून संबंधित विप्रगास योग्य त्या सूचना देऊन ज्या भागात या असुरक्षित तारा आहेत त्या ठिकाणी संरक्षण कवच असलेले तारांची तात्काळ व्यवस्था करावी, अशी मागणी नगरसेवक निखिल वारे यांनी मंत्री विखे यांची मुंबई भेट घेऊन निवेदनाद्वारे केले आहे। नगर स्थानकवासी श्वेतांबर जैन समाजाची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स दिल्लीच्या आत्मध्यान योजनेच्या महाराष्ट्र राज्य युवाध्यक्षपदी अहिल्यानगर येथील अरिहंत टूर्स अँड ट्रॅव्हलचे संचालक निखिल संचेती यांची नियुक्ती राष्ट्रीय युवाध्यक्ष वर्धमान शिंगवी यांनी नुकतीच जाहीर केली। श्री माहेश्वरी प्रतिष्ठान अहिल्यानगर आणि महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तरंग 2025 या 3 दिवसीय धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचा राज्यामधील 350 युवतींनी लाभ घेतला। नगर दौंड महामार्गावरील बडी साजनच्या सॉलिटियर कार्यालयात हे निवासी शिबिर उत्साहात झाले। बहुजन समाज पार्टीच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली। तसेच शहराच्या सिद्धिबाग येथील बौद्ध विहारमधील गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तर बिहारमधील महाबौद्धी बुद्ध विहार मुक्तीची केंद्र सरकारकडे मागणी केली आहे, त्यामुळे यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज या ठिकाणी अहमदनगर या ठिकाणी अहिल्यानगर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीदिनीच्या निमित्ताने मी सर्व बहुजन बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच जे बिहारमध्ये जे बोधी टेम्पल आहे, बोधी मंदिर, ते बोधी मंदिर मुक्तीसाठी गेल्या 3 महिन्यापासून त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाला आदरणीय बहन कुमारी मायावती, बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि 4 वेळच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री यांनी देखील वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे आणि बहुजन समाज पार्टी या आंदोलकांच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे। मी या ठिकाणी ह्या आंदोलनाला यश मिळावं आणि त्या ठिकाणी जी काही त्यांची अडवणूक केली जाते, आंदोलन दाबलं जातं, कारण बिहारमध्ये आणि केंद्रामध्ये दोन्ही ठिकाणी बीजेपीचं सरकार आहे आणि हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय। तर मी त्या ठिकाणी या सरकारला चेतावणी देतो का संपूर्ण समाज जो बाबासाहेबांना मानणारा आहे, जो फुलेंना मानणारा आहे आणि बुद्धांना मानणारा आहे, तो या ठिकाणी या बौद्ध मंदिर मुक्तीच्या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि तात्काळ त्यांनी हे या ठिकाणी जो काही 1949चा जो काही ॲक्ट आहे तो संविधान आल्यानंतर असाही रद्द झालेला आहे, तेव्हा तो रद्द करावा आणि हे मंदिर बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं। तसेच बाबासाहेबांनी आम्हाला 1935ला जी घोषणा दिली होती येवला या ठिकाणी का मी हिंदू धर्मात हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही, आणि त्यांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्म दिला आणि हजारो वर्ष 3000 वर्ष जो समाज पीडित होता, हिंदू धर्मामध्ये जो कुत्र्या मांजरापेक्षा हीन जीवन जगत होता, त्या सर्व समाजाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म देऊन या सर्व समाजामध्ये फार मोठे अनंत या समाजावरती मोठे उपकार केलेला आहे आणि या सर्व बहुजन समाजाला या हिंदू धर्माची जी काही गटर गंगा होती का जो शेवटचा जो खालचा स्तर होता, त्या सर्व समाजाला बाबासाहेबांनी यातून माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या धम्मामध्ये कुठलाही भेदाभेद नाही, स्त्री पुरुष सर्व समान आहेत असा समानतेचा धम्म दिला, जो विज्ञानवादी आहेत आणि खऱ्या अर्थानं हिंदू धर्मामध्ये जो समाज याच्यावरती हजारो वर्षे अन्याय अत्याचार करण्यात आलेले आहेत
आणि मानवमुक्तीचा जो लढा फुलेंनी चालू केला, तर महात्मा फुले असतील, माता सावित्री असतील, माता सावित्रीवरती देखील त्या ठिकाणी चिखल आणि शेण फेकण्याचा फेकलं गेलं, तेही हिंदूंनीच फेकलं गेलं. जो काही दलित हिंदू आज समजला जातो, SC ST असेल, OBC असेल, तर यांच्यावरती अन्याय अत्याचार करणारा देखील सवर्ण हिंदूच आजही करतोय. आजही जे काही समजा राजस्थानमध्ये आजही पाण्यासाठी अगदी 9 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी शाळेतल्या माठाला त्या ठिकाणी शिवला, स्पर्श केला म्हणून त्या शिक्षकाने त्याला एवढं मारलं का तो मृत्यू पावला त्या ठिकाणी, हेड मास्तरनी त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे या देशातल्या 50% स्त्रियांवरती जो काही हिंदू धर्मा करून त्यांना गुलाम म्हणून वागवलं जात असं होतं, तर त्या स्त्रियांना देखील या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी आणि आंबेडकरांनीच मुक्ती दिलेली आहे. तेव्हा मी या ठिकाणी सर्व बहुजन बांधवांना या ठिकाणी अपील करतो का आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं वागलं पाहिजे, धम्माचं आचरण केलं पाहिजे आणि धम्माच्या मार्गावरती सर्वांनी आपण आलो पाहिजेत. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला ज्या गटरगंगेतून बाहेर काढलं, त्यापासून आपण आता खऱ्या अर्थानं धम्माचं आचरण करून आम्ही या ठिकाणी आज हा संकल्प केला पाहिजे का आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या संपूर्ण भारतभर शाखा असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेच्या 2025 ते 27 वर्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष संघटनेने वेधले असून लवकरच बैठक होणार आहे. तसेच संघटनेच्या नगर शाखेचे काम उत्तम प्रकारे सुरू असून नवे अध्यक्षही उत्कृष्ट काम करून सदस्यांचे प्रश्न सोडवतील, असे बिल्डर्स असोसिएशनचे ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष जगन्नाथ जाधव म्हणाले आहेत. अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने सालाबादप्रमाणे आयोजित बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप पार पडला. यावेळी 10 मे प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या वाट्याला आलेले पुस्तके आणि माणसे यातून तो घडत असतो. बालपणापासून पुस्तकाची संगत आणि व्यक्तिमत्व शिबिरातून मिळालेले असंख्य कलाकृतीचे संस्कार उगवत्या पिढीला घडवणारे प्रवेशद्वार असल्याचे उद्गार नाट्य चळवळीचे प्रणेते सप्तरंग थिएटरचे संस्थापक डॉक्टर श्याम शिंदे यांनी व्यक्त केले. अहिल्यानगरकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मयुरी रासकर यांनी यश मिळवले असून अधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. 6 महिन्यांपूर्वी परभणीला क्लास 3 म्हणून जलसंधारण विभागात त्यांची निवड झाली होती. 4 महिन्यांपूर्वी क्लास 2 म्हणून छत्रपती संभाजीनगरला जलसिंचन विभागामध्ये निवड केली. आता क्लास 1 पदी त्यांची निवड झाली आहे. कौटुंबिक न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम पार पडला. यावेळी न्यायाधीश भालेराव यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. तसेच आपापसातील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी ही परिणामकारक प्रक्रिया आहे. तसेच जुनी प्रकरणे निकाली होण्यासाठी मध्यस्थीची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. मध्यस्थी करत असताना झालेली चर्चा पूर्णतः गोपनीय असते. मध्यस्थीत तोडगा न निघाल्यास त्या चर्चेचा सदर प्रकरणावर देखील कोणताही परिणाम होत नसल्याचे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता भालेराव यांनी केले. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.